विजयासाठीचं 53 धावांचं टार्गेट आहे आणि हे 53 धावांचं टार्गेट घेऊन पहिली जोडी आपण पाहतोय स्वप्नील जगताप आणि बरोबरीत अकी बेपारी आणि पहिल्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती आले ते अजित कड. पहिल्या षटकासाठी अजितला आपण बॉलिंग मार्कवरती बघाल. पहिली सलामीची जोडी मैदानावरती तुम्हाला आतमध्ये बघायला मिळेल. लेट्स प्लेची घोषणा. बंटी घाटे, वेलकम बंटी सर. बंटी घाटे यांचं आपण पाहतो ठिकाणी. वेलकम वेलकम बॅक. महालक्ष्मी कंस्ट्रक्शनचे मालक आणि जेजुरी पुरंदर आणि या तालुक्यातील यशस्वी संघ मालक. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे नाव आहे. संघ मालक म्हणून आहे, ॲज अ प्लेअर म्हणून आहे आणि तालुक्यामध्ये सर्वात दिग्गज आयकॉन आणणारा पहिला कॅप्टन बंटी घाटे. त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. अकीब आपण पाहिला ऑन स्ट्राईक एंडला. पहिला बॉल का बाउन्स मिळालाय आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो एक बाउन्सची घोषणा सुद्धा पंचांनी देऊन टाकली. आम्ही बंटी घाटे सरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्यांच्याबरोबरीत आमचे सीए आकाश भटेवारा सरांना विनंती आहे. आमचे आकाश भटेवारा सर आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांनाही विनंती करतो आम्ही की आपण मुख्य व्यासपीठावरती या. चरण सर आपण पाहतो इथे आमच्या बरोबरीत आहे. सरांनाही विनंती आहे की सर आपण वरती या. पहिले दोन चेंडू आपण सांगितलं होतं 50-55 जिंकण्यासाठी नाही मात्र लढण्यासाठी पुरेसा आहे आणि तिथपर्यंत जा हा कॉल बाळानं दिला होता आणि तो कॉल आपण पाहतो सिद्धार्थ कॅप्टनचाही होता आणि आता तिथपर्यंत संघ म्हणजे 53 धावांची मॅच आहे त्यामुळं मजा येईल ह्या मॅचमध्ये. आपण सांगितलं होतं की हा दोन गोलंदाजांचा जो स्पेल राहील ना अजित कडचा आणि अजित कड बरोबरीत विकासचा. आतापर्यंत दोन चेंडू अख्खी बेपारीला डॉट टाकून घेतलेले आहेत. दोन चेंडूवरती धाव मात्र त्यांना घेता आलेली नाही आणि हाच अजित कड जो बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा आपल्या षटकातला हा तिसरा चेंडू घेऊन येईल. बॉल यावेळेस मात्र आपण पाहतो चेंडू या स्क्वेअर बॉलचा कॉल मुख्य पंच अक्षय चांदगोडे सरांनी सांगितला. स्क्वेअर बॉलची घोषणा आहे आणि एका अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव संख्येला आकार येईल. एक धाव धावपलकेवरती आणि खेळ आपण पाहतोय पुढे सुरू झालाय. एका धावेच्या बरोबरीत संघाचं खातं संघाचं अकाउंट ओपन होत असताना धावपलकीचा सिलसिला. एक चांगलं मैदान आहे. विशेष म्हणजे एका हाती निसर्ग आहे, एका हाती शहर आहे आणि मोकळ्या आकाशाखाली हे मैदान. हे निसर्ग सानिध्याच्या मैदानात आपण पाहतो. अर्थात अवर्णनीय एक सुंदर दृश्य तुम्हाला या स्पर्धेतून बघायला मिळतं. विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अजित कडचा वेग तुम्ही बघा किती आहे. वेगावरती स्वार होणारा गोलंदाज. कमी धावपलिकेमध्ये लढायचं हे डोक्यामध्ये माहीत आहे आणि या कमी धावपलिकेमध्ये लढत असताना आपली सगळी ताकद त्या मॅचसाठी द्यायची आहे. स्वतःमधलं बेस्ट द्यायचं आहे आणि ते बेस्ट द्यायला आता सुरुवात केली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 3 चेंडूमध्ये 1 धाव, ती सुद्धा वाईटची आहे. कव्हरमध्ये हा चेंडू सहज स्टंपवरती बॉल मारण्याच्या प्रयत्नात. कव्हर मागे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि कॉलिंग फसलंय. मिसअंडरस्टँडिंग आणि स्वप्नील जगतापला या मॅच मध्ये एकही बॉल नाही खेळता येणार आहे. स्वप्नील जगताप सारखा एक चांगला खेळाडू, एक स्टार आहे. हे बडे मैच का बड़ा खिलाड़ी हो सकता था मात्र मिसअंडरस्टँडिंग आणि या मिसअंडरस्टँडिंगच्या बेसवरती पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का मिळालाय. यस भैया चेक करायचंय. ओके स्वप्नील सर थांबा मग. ओके तिसऱ्या पंधरा OUT स्वप्नील सर चेक केलाय आणि आपण धावबाद आहात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो या ठिकाणी झालेली मिसअंडरस्टँडिंग आणि पहिल्या विकेटचं पतन. हा पहिला धक्का आहे टीम T20 स्पोर्ट्स बेल्ले. 53 धावांचा प्रवास घेऊन आतमध्ये उतरणारी टीम. हेच कॅल्क्युलेशन स्कोर बोर्डवरती जरी सोपं दिसत असलं तरी हे मैदानावरती आतमध्ये पूर्ण करत असताना तितकंसं सोपं राहणार नाही. आणि आपण सांगितलं होतं की कमी धावपलकेचे सामने अनेक वेळा एक वेगळं सौंदर्य प्राप्त करतात आणि ही मॅच सुद्धा एक वेगळं सौंदर्य प्राप्त करताना आपल्याला ते वेगळं सौंदर्य या मॅचमध्ये बघायला मिळू शकतं. न्यू बॅट आतमध्ये दाखल होतील. बघा भैया नाव सांगा खेळाडूचं. भैया नाव सांगा प्लेयरचं नॉन स्ट्रायकरला. स्वप्नील भैया. गणेश. न्यू बॅटर आपण पाहतो गणेश सर नॉन स्ट्राईक एंडला. खेळाला सुरुवात होईल आणि नॉन स्ट्राईक एंडला गणेश सर आलेले. पहिल्या षटकाचा खेळ पुन्हा एकदा अजित कड. थोडंसं शपल ट्रिगर मुवमेंट आहे. अक्रॉस द लाईन जाण्याच्या प्रयत्नात शुभम हरपळे मिड विकेटमध्ये मागे उभा करून ठेवलाय. पुन्हा एकदा एक सिंगल धाव त्या चेंडूवरती प्राप्त होणार आहे. एका सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या तुम्ही बघाल 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
3 धावांचा आकडा धावपलकीवरती आहे. एक गडी मात्र तो बाद झाला. तो कसा झाला तर तो धावबाद झाला. अवळवाडीला आपण ज्यावेळेस बॅटिंग करताना बघितलं त्यावेळेस त्यांच्या 8 विकेट गेल्या होत्या. अजय इंडू हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा गुड कलेक्शन. हो मिसअंडरस्टँडिंग पुन्हा एकदा तीच चूक होणार आहे आणि दुसरा धक्का सुद्धा या षटकामध्ये धावबादचाच असणार आहे. 2 खेळाडू धावबाद होऊन मैदानातून माघारी गेलेत. मॅच मध्ये टर्न करणारे ट्विस्ट निर्माण करणारे हे क्षण आहेत. धाव मिळतही नाही आणि खेळाडू 2 मैदानातून माघारी गेलेत. गणेश बाद होऊन माघारी फिरलाय. अखी बेपारीचे कॉलिंग 2 फसलेत का मोठा मुद्दा राहील या मॅच मधून, कारण हा सामना वाटतो तितका सोपा नाहीये. त्यामुळे बघायचंय आता 2 खेळाडू बाद होऊन गेलेत. पहिल्या षटकामध्ये अजित कडचं काम फक्त 3 धावा दिलेत. 2 खेळाडू धावबाद. विजयाचं कॅल्क्युलेशन 30 चेंडू 50 बरोबर. 5 षटकामध्ये 50 धावांची आवश्यकता आता हा सामना जिंकण्यासाठी. 30 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. बंटी घाटे सरांची टीम या प्रतियोगितेमध्ये आहे की नाही माहित नाही अजून. ओहो काल सरांचा संघ तुम्ही या स्पर्धेत बघितलाय. बंटी घाटे सरांची टीम मात्र तुम्ही बघा तालुक्यातली पहिली टीम ज्यांनी प्रोफेशनल कमर्शियल लेवल तक टेनिस बॉल क्रिकेट खेळलं. बाहेर पडले. बाहेर गावातलं क्रिकेट आपल्या तालुक्यातील जेजुरीतील खेळाडूंना त्यांनी दाखवलं आणि आज तुम्हाला त्यांची टीम आयकॉन बंटी घाटे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. विकास आलेत बॉलिंग मार्क वरती. विकास जाधव. पहिल्या षटकामध्ये अजित कडनं सुरुवात चांगली केली. फक्त 3 धावा. 2 गडी बाद झालेले आहेत. तर आता न्यू बॅटर आपण पाहतो मध्ये खेळण्यासाठी आलेत ते अज्जू बेपारी. अज्जू बेपारी आपण पाहतोय ट्रॅक वरती. आता ही जोडी आपण पाहतो महत्वाची राहणार आहे. खेळायला आपण पाहतो या ठिकाणी पुढे सुरुवात होईल. विकास जाधवचं हे षटक महत्वाचं ठरेल कारण पॉवर प्ले ऑन आहे. रेस्ट्रिक्शन्स आपण पाहतो फील्ड सेटअप वरती आहे. असे स्पेल महत्वाचे राहतील कारण कमी धावपलकीच्या मॅच आहेत. पहिला बॉल सिद्धार्थ क्लोज विकेटला आहे. त्यांना खेटून उभा आहे आणि विकासचा पहिला बॉल सरळ यष्टिरक्षक सिद्धार्थकडे पोहोचलाय. या चेंडूवरती सुद्धा धाव राहत नाही. डॉट बॉलची सांगता तिकडे बघायला मिळेल. 50 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बरोबर इथून पुढे 50 धावांचा प्रवास मॅच मध्ये. ड्रामा क्रिएट होणारा एक मोठा सेट. जुन्नर बेल्ले. तर तुम्ही बघताय हवेली पुण्याचा अवळवाडीचा हा सेट. वाईट बॉलचा कॉल यावेळेस पंचांकडून. यावेळेस मात्र स्वेर चेंडूची घोषणा पंताने सांगितली. का अतिरिक्त धावेने धावपलकीवरती 4 पूर्ण झाल्यात आणि या 4 धावेच्या बरोबरीत आपण पाहतो विजयाचं कॅल्क्युलेशन सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. ते बदलताना दिसेल. राईट हँड बॅटर. मॅच ऑन आहे. अजूनही सामन्यातलं समीकरण आपण पाहतो इथून पुढे चेंज होऊ शकतं. मात्र कमी धावपलकीमध्ये गोलंदाजांनी चांगला पवित्रा दाखवलाय. अजित कडचं षटक फक्त 3 धावांचं. तर बघायचं विकास या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने काम करेल. पॉइंट मध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाच्या समोरनं थोडासा टर्न मिळाला आपण पाहतो चेंडूला. नितीन मांढरेचं षटक सुद्धा आपण पाहतो या मॅच मध्ये निर्णायक असणार आहे. तोच तुम्हाला पॉइंट मध्ये काम करताना दिसला. 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल. धावपलकीवरती येत्या 6 धावा. 6 धावांचा खेळ. 5 ओव्हरमध्ये 50 बनवायच्या होत्या म्हणजे प्रति षटकापाठीमागे 10 धावांचं रिक्वायरमेंट रेट आहे. या षटकामध्ये विकास किती धावा खर्च करतो. इथून पुढची मॅचची कहाणी कशी राहील. प्रत्येक चेंडू एक नवा इतिहास लिहिल. कमर्शियल लेवलच्या टेनिस बॉल क्रिकेट मधल्या 2 मोठ्या दिग्गज टीम भिडल्यात एकमेकांपुढे. हा चेंडू पुन्हा विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नाही. बॅटवरती तो चेंडू व्यवस्थित मिडल झाला. पुन्हा एकदा एक चेंडू निर्धाव टाकून घेतला विकासनं. प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर मॅचची कहाणी मात्र बदलताना दिसेल. रिक्वायर रन रेट वाढवायचंय. प्रतिस्पर्ध्याला थांबवायचंय. विकेट घ्यायच्यात. हा पवित्रा माइंड मध्ये सेट आहे आणि त्या पवित्र्या बरोबरीत आपण पाहतो टीम आतमध्ये काम करते. धावसंख्या आपण बघतोय ती 6 वरतीच आहे. स्थिर आहे आणि 2 धक्के. 1.3 चा खेळ आतापर्यंत टाकून झालाय. 1.3 चा खेळ. हा बॉल यावेळेस थोडासा लेंथ आहे. पुढे टाकलेला चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय आणि क्षेत्ररक्षक तिकडे चेंडू पर्यंत पोहोचलेत आणि त्या चेंडूवरती धाव सुद्धा फक्त एकच येईल. एकच धाव. अकिबला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावपलकीवरती 7 आकडा आहे.
मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं समाप्तीच्या दिशेने वाटचाल करतायत आणि 7 धावा धावपलकीवरती. तर एका साईडला अज्जू बेपारी. आता या खेळाडूवरती थोडंसं लक्ष राहील कारण अज्जू बेपारीकडे अनुभव आहे, त्याच्याकडे ती स्ट्रीक आहे. अशा सामन्यांना फॉलो करण्याची आपण पाहतो किमा आहे. त्यामुळे अज्जू बेपारीचा आपण पाहतो या ठिकाणी. आता इथून पुढचा खेळ वेट केला, थोडासा आपण पाहतोय वेट करत चेंडू खेळला होता तो कव्हरमध्ये. पुन्हा एकदा एक धाव त्या चेंडूवरती प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीने विजयाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न आहे. मात्र धावपलक एकेरी अंकामध्येच आहे, तो म्हणजे 8 धावा आतापर्यंत. 1.5 षटकांचा खेळ आतमध्ये टाकून झालाय आणि 1.5 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 धावांचा आकडा धावपलकीवरती. विकासला हा शेवटचा चेंडू टाकायचा या षटकातला. हो, तो बॉल वेट केलाय, बॉल पॉइंट मध्ये. परफेक्ट क्रिकेटिंग शॉट. एक स्क्वेअर कटची झलक आहे आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. आकी बेपारीचा एक सुंदर खणखणीत चौकार. 2 षटकांचा खेळ टाकून झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 वरती. 24 चेंडू आणि बनवायच्या राहिल्या 41 धावा. 24 चेंडूमध्ये 41 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. मात्र यावेळेस जे रेस्ट्रिक्शन्स आहे फील्ड सेटअप वरतीच, ते रेस्ट्रिक्शन हटलं जाईल कारण पॉवर प्लेची षटकं संपलेली आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले होता तो 2 षटकांचा, तो टाकून पूर्ण झालाय. 2 ओव्हरचा खेळ धावपलकीवरती. धावपलक आहे पुढे. तर 24 मध्ये 41 ची मॅच ऑन आहे. 24 चेंडू 41 चा खेळ. षटक क्रमांक 3 ला सुरुवात आणि पुन्हा बॉलिंग मार्कवरती अजित कड हे तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन येतील. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करणारा खेळाडू आहे अजित कड आणि ज्याला तिसऱ्या क्रमांकाचं षटक म्हणजे तो त्याचा वैयक्तिक कोठा पूर्ण करणार आहे. आणि मॅच कहाणी 24 मध्ये 41 चा खेळ. 24 चेंडू मध्ये 41 चा प्रवास आता मॅच मध्ये बघायचा आहे. हा बॉल कव्हरच्या डोक्यावरून हा फटका क्षेत्ररक्षक मागे उभा करून ठेवलाय. पुन्हा एकदा एक चांगलं कलेक्शन तिथे. आता मात्र गॅप शोधणं थोडंसं कठीण जाईल कारण 5 खेळाडू लाईनवरती जाऊन उभे राहिलेत. आता इथून पुढचा खेळ कशा पद्धतीने ट्रॅव्हल करतील अकीब आणि अज्जू यावरती लक्ष राहील. 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेची होती, ती महत्वाची हाताळली आहेत. अजित कडचा कोठा आपण पाहतो या षटकाबरोबरीत कव्हर होईल आणि त्यानंतर तुम्ही बघाल कदाचित पुन्हा एकदा विकास, नितीन मांढरे यांना पुढे आणण्याचं काम केलं जाणार आहे. तर अकीब एक चौकार या आधी बघितला, थोडेसे डीप मध्ये बॅकफुटला थोडेसे बॅकफुटवरती सरकले होते. डाऊन द ग्राउंड गवताला कापत हा चेंडू मागे गेलाय. पुन्हा एकदा या बॉलवरती सुद्धा एक सिंगल. 2 चेंडूवरती 2 सिंगल आहेत आणि धावपलकीवरती 14 आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. विजयाचं कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा बदलतंय. 22 चेंडू आणि बनवायच्यात 39 धावा. 22 चेंडू मध्ये 39 धावांची मॅचची कहाणी ऑन तुम्हाला पुढे बघायला मिळते. हवेली शिरूरला रिप्रेझेंट करणारी टीम आहे आव्हाळवाडी. हो 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 हो, मोठा एज आहे, मोठा एज. खूप मोठी चूक झाली, मोठा फंबल आलाय आणि बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. अजित कडनं काम तमाम करून टाकलं होतं अकीब बेपारीचं. मात्र झालेली फार मोठी चूक आणि या चुकीचा फटका असा आहे की त्या चेंडूवरती धावा सुद्धा 4 आहेत. अज्जू बेपारीचं काम तुम्ही बघितलं होत असताना तिथे अकीब नॉन स्ट्राईक हँडला होते. अज्जू बेपारीचा झेल या मॅच मध्ये सुटणं निश्चित ही बाब कठीण आहे. या चौकारानं धावसंख्या 18 वरती. 18 धावा धावपलकीवरती. 2.3 मोठी चूक झाली टीम. 21 चेंडू आणि बनवायच्या त्या 35 धावा. एकदा निघून गेलेला क्षण तुम्हाला परत आणता येत नाही. एकदा निघून गेलेला क्षण परत येणार नाही. कमी धावपलकीमध्ये ही चूक थोडीशी कठीण असू शकते. हा बॉल ही चूक आहे तुमची झालेली. झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर अज्जू बेपारीनं बॉल सरळ सीमारेषेच्या पार शांत पद्धतीनं बॉलला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. फाईन लेग बॉन्ड लाईन क्लिअर केली. षटकार आलाय. या षटकारानं धावसंख्या 24 वरती जाईल. 2.4 षटकांचा खेळ संपला. 2.4 ओव्हर नंतरच 24 आहेत. 20 चेंडू आणि बनवायच्या राहिल्या 29 धावा. 20 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता. आता खेळ जिंकण्यासाठी मॅच क्लोज आहे. आपण पाहतो हा सामना अजून सुद्धा जवळ आहे. पुन्हा एकदा अजित कड.
हो यावेळेस शॉर्ट थर्ड मॅन गॅप शोधण्याच्या प्रयत्नात होते. क्षेत्ररक्षक समोर मात्र कठीण होतं. आपण पाहतो चेंडू हातावरती घेणं, मात्र एफर्ट चांगले राहिले. एक धाव. पुन्हा एकदा एका धावेच्या बरोबरीत खेळ पुढे. 2.5 चा खेळ संपलाय आणि 2.5 नंतर 25 धावा धावपलकीवरती, म्हणजे 19 चेंडूमध्ये 28 ची मॅच आहे. 19 चेंडूमध्ये 28 चा हा प्रवास. जिंदगी खेलती भी उसके साथ हो जो खिलाड़ी बेहतरीन है. दर सबके एक से. और जिंदगी शायद उसी की होती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है. बेल्ले बनाम टीम आभाळवाडी. अ बॉल सेकंड स्लीप, थर्ड स्लीपच्या डोक्यावरून बॉल डीप थर्ड मॅन सीम आरेषा पार आणि धावा मिळाल्या 4. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 29 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडूमध्ये बनवायच्या राहिल्या त्या 24 धावा. 18 चेंडूमध्ये 24 धाव्यांची आवश्यकता खेळ जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 4 विकास बॉलिंग मार्कवरती तयार आहेत. विकास जाधव कव्हरच्या डोक्यावरून बॉल खेळलाय. गॅप मध्ये मोठा खेळ आहे. अज्जू बेपारीचा झेल सुटणं बंटी सर या मॅच मध्ये ही गोष्ट नुकसान करणारी होती. इथे समगीर सर आपण पाहतो स्टेजवरती आहेत. अज्जू बेपारी हा मोठ्या मैदानाचा मोठा खेळाडू आहे आणि त्याचा झेल जर होतोय ना, परिस्थिती बदलून टाकणारी खेळी. साईनाथला कौतुक करू आम्ही साईनाथचं एका साईडला, कारण 8 खेळाडू एका साईडला बाद झाले होते, मात्र त्यानं फिनिशिंग टच आपल्या टीमसाठी चांगला दिला होता आणि त्या बेसवरती आपण पाहतो टीम 50 ओलांडू शकली. तर आता 18 पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, म्हणजे 17 मध्ये 20 राहिल्यात. 17 चेंडूमध्ये 20 धाव्यांची आवश्यकता आहे. हा बॉल यावेळेस मात्र प्ले अँड मिस स्विंग अँड मिसची कहाणी. डॉट बॉलची आपण पाहतो तिकडे सांगता. शेवटचे 16 चेंडू डावात आहेत आणि 16 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 20 धावा. 16 चेंडूमध्ये 20 धावांचा आपण पाहतो खेळ. अज्जू ऑन स्ट्राईक येईन. झेल सुटल्यानंतर षटकार आणि चौकार खेळलाय, म्हणजे त्याच धावा आपण पाहतो प्रतिस्पर्धी टीमला आतापर्यंत थोडेसे नुकसान करणारे. मात्र अजूनही तुम्ही 16 मध्ये 20 ची मॅच लढू शकता. बॉल पुन्हा एकदा विकास. याच गोलंदाजीसाठी या खेळाडूची ओळख आहे. अनप्रिडिक्टेबल द मॅजिक ऑफ फिंगर. बोटांची जादू दाखवणारा हा फिरकीचा जादूगार म्हणून या खेळाडूची ओळख आहे. चांगल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या बेसवरती संभ्रमात टाकणारी गोलंदाजी करतो विकास. संभ्रम निर्माण करतो फलंदाजाच्या मनामध्ये. अशा खेळ या खेळाडूचा कायम आपण बघतो. पहिल्या बॉलवरती चौकार, मात्र त्यानंतरचे 2 लागोपाठ निर्धाव. 15 चेंडू 20 ची मॅच. 15 चेंडूमध्ये 20 चा हा प्रभास आपण पाहतो खेळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. अज्जू बेपारी पुन्हा एकदा फील्ड सेटअप आपण पाहतो. अज्जूसाठी थोडासा बदलवलाय. क्लोज विकेट कीपर आलेत. पहिली स्लिप तयार करून ठेवली. लेग स्लिप मध्ये एक खेळाडू आहे आणि बॉल आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने आकिब बेपारी. स्क्वेअर लेग पंचांकडे आपण पाहतो अपील आहे आणि तिसऱ्या पंचांची मदत स्वप्नील भैया काकडे यांनी तिसऱ्या पंचांची मदत आता घेतली. डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर.
तिसऱ्या पंचांचा डिसिजन अकीब सेफ आहेत. एक धावाले 14 चेंडू खेळात आहेत आणि 14 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून बनवायच्यात 19 धावा. 14 चेंडू मध्ये 19 धावा. पुन्हा एकदा विकासनं हा सामना लांबून ओढत आणलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर सुद्धा आपण पाहतो पुन्हा त्याची किफायतशीर गोलंदाजी बघायला मिळाले. 14 चेंडूंचा खेळ प्रवास शिल्लक या मॅच मध्ये आणि 14 चेंडू मध्ये बनवायच्या राहिल्यात तर 19 धावा. 14 चेंडू 19चा खेळ. पुन्हा एकदा अकीब ऑन स्ट्राईक इन. सुरुवातीपासून हा खेळाडू खेळतोय. अजय उशिरापासून थोडासा दूरवरती गॅप मोठा. बॉल निघाला सरळ सीमारेषेच्या बाहेर. गवताला कापत गेला बॉल आणि धावा आल्या त्या 4. या चौकारानं पुन्हा चेंडू आपण पाहतो अर्थात तो खेळ क्लोज आहे. 13 चेंडू आणि 15 ची मॅच. 13 चेंडू मध्ये 15 धावांचा खेळ शिल्लक राहील. तेरा चेंडू मध्ये 15 धावा. विजयासाठी आपण आतमध्ये बघतोय ही मॅच. या षटकातला हा शेवटचा चेंडू टाकायचा विकासला आणि हा बॉल खेळलाय विरुद्ध दिशेने. उंच आकाश मार्गाने हा बॉल सीमारेषेच्या पार. धावा 6. शेवटच्या बॉलवरती शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या. 12 चेंडू मध्ये आता बनवायच्या राहतील त्या फक्त 9 धावा. 12 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आता खेळ जिंकण्यासाठी. यानंतर जो टॉस होईल तो बंटी सरांच्या शुभ हस्ते होईल. यामधला पराभूत होणारा संघ उरुळी कांचनच्या बरोबरीत लगेच मॅच खेळेल. महालक्ष्मी कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आहे SRR क्रिकेट फाउंडेशन प्रेझेंट मल्हार चषक. पहिल्यांदा केतन म्हात्रे उरुळीत, जेजुरीत, पुरंदरमध्ये पहिल्यांदा केतन म्हात्रे बॅनर लागले होते. पुढच्या वर्षी पवन केने तुम्हाला दिसेल. स्टार आहे. टेनिस बॉल क्रिकेट मधले रथी महारथी मल्हार चषकामध्ये आणण्याचं काम यावर्षी तुम्ही बघितलं ऑक्शन झालं होतं. SRR क्रिकेट फाउंडेशन प्रेझेंट मल्हार चषकाचा मोठा अभूतपूर्व खेळ हा जेजुरी महाराष्ट्राचा आराध्य दैवत, अत्यंत लोकप्रिय भक्ती संप्रदाय म्हणजे जेजुरीचा खंडोबा आणि महालक्ष्मी. 9 बनवायच्या ताजू. ये मुस्कुराता हुआ चेहरा है बंटी गाटे. वो नहीं क्या वो बोलते, वो कुछ एहसास दिल से जुड़े, बस उन्हें निभाने का शौक है. आज समगीर सरांबरोबरीत आपण पाहतो त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि आज खास त्यांची टीम आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेमध्ये त्या मैत्रीपूर्ण संबंधाच्या बेसवरती उदयी खेळेल. अज्जूसाठी पहिला बॉल डॉट. 11 बॉल 9. 11 चेंडू मध्ये 9 ची मॅच. नितीन मांढरे बॉलिंग मार्क वरती 44 वरती खेळ. अक्षय चांदगुडेंना आता बंटी घाटे सरांनी ओळखलंय. हो यावेळेस फटका फसलाय. अँडी डाऊन द बॉल, टेकन अ कॉट अँड बिग विकेट इज डाऊन. अज्जू बेपारे बॅक टू द पवेलियन. मोठा मासा गळाला सापडलाय. 10 चेंडू आणि बनवायच्यात अजूनही 9 धावा. 10 चेंडू मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सागर नाना इन लाईव्ह ऍक्शन. सागर नाना पांगारे. कमबॅक काय असतं हे उरुळीकरांना दाखवून देणारा खेळाडू. 2 वर्षापूर्वी अनसोल्ड यादीतलं हे नाव, मात्र याच अनसोल्ड यादीतल्या नावानं दाखवून दिलं कमबॅक कसा असतो. आज अनेक संघ मालक संघनायक सागर नाना पांगारे यांना आपल्या टीम मध्ये घेण्यासाठी तयारी दाखवतात. दोन्ही पर्व गाजवली. 2 नाईट टुर्नामेंट. सागर नानांच्या बॅट बुडली. त्यांचा खेळ जास्त बोलका राहिला. आज यानंतर येऊन लाईव्ह ऍक्शन बघायचंय. मंगेश हरियर बरोबर त्यांची टीम. प्रवीण गायकवाड सर, शरद भाऊ गोते, सागर भालेराव न्यू बॅटर मैदानावरती आतमध्ये. 10 चेंडू आणि बनवायच्या त्या 9 धावा. 10 चेंडू मध्ये 9 धावांचं समीकरण आपण पाहतो मॅच मध्ये. नितीन मांढरे या मॅच मध्ये गंमत करणारं षटक राहू शकतं हे. सागर भालेराव पहिला बॉल थोडा इनसाइड आउट गेलेत. कव्हर मागे उभा करून ठेवलाय, मात्र धाव तिथे प्राप्त होईल ती फक्त एकच सिंगल. बाळाला बघितलंय तिकडे काम करताना आणि एका सिंगल धावेच्या बरोबरीत मॅच कॅल्क्युलेशन. 9 चेंडू 8 धावा. 9 चेंडू मध्ये 8 धावेंची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 8. हो 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 नितीन, हा बॉल तुम्ही अलाव नाही केला जाणार.
लेंथ आहे, पुढे टाकला, बॅट वरती घेतला की बेपारीनं जो प्रॉपर सेट आहे आणि त्या खेळाडूनं चेंडू मारलाय फाईन लेगच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी. आता मात्र फक्त 2 धावींची आवश्यकता खेळ जिंकण्यासाठी. 2 धावा या मॅच मध्ये फक्त शेष राहिलेल्या आहेत. उरुळी कांचन संघाचे कॅप्टन यांना विनंती आहे आपण टेच्या पुढे या. द ग्रेट मराठा वॉरियर्स. अ बॉल अरे बॅट ना साईनाथ मागे घेतलाय कॅच आणि याबरोबरीच संपलाय खेळ अखी बेपारीचा. अजूनही 2 धावींची आवश्यकता आहे. 7 चेंडू मॅच मध्ये शिल्लक आणि 7 चेंडू मध्ये 2 धावांचा हा प्रवास शेष. दोन धावा विजयासाठी. जिकडे कॅच सुटला ना की बेपारीचा बेपारीचा जिकडे झेल सुटला ना तिथे मॅच मधला टर्न पॉइंट राहिलाय. कारण तो जर कॅच होतोय तर मॅचची आत्ताची परिस्थिती वेगळी आहे किंवा वेगळी दिसली असती. आता फक्त 2 धाव्यांची गरज. शेनाबाद अन्सारी यानंतर मैदानावरती येतील. सुमित भंडारे. पहिला बॉल थोडासा अलॉंग दी कार्पेट अक्रॉस दी लाईनच शुभम हरपळेकडे. 1 धाव. स्कोर इज लेवल. विजयासाठी गरज राहिली एका धावेची. जायचंय शेवटच्या षटकात. शेवटच्या षटकाचा खेळ आणि एका धावेची आवश्यकता आहे. लगेच टॉस केला जाईल. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला खेळायची आहे. उरुळी कांचन संघाचे कॅप्टन आमच्या बरोबरीत जॉईन झालेले आहेत. प्रवीण गायकवाड सर. उरुळी कांचन क्रिकेटचं जे तुम्ही बघाल समीकरण आहे ते बदलून टाकलंय प्रवीण गायकवाड सरांनी. हो 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 शुभम हरपळे बरोबर निशाणा लावला होता आणि फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकलाय. एस्टनचा भेद घेणारा चेंडू. क्लीन बोल्ड. सुमित भंडारी बाद. धक्का क्रमांक पुन्हा एक मोठा टीम पेल्ले. शुभम हरपळेचा पुन्हा एक डॉट. मॅच बदलते. 4 चेंडू मध्ये अजून 1 धावेची आवश्यकता आहे. 4 चेंडू मध्ये एका धावेचा खेळ. 1 धाव बनवू न देण्यासाठी आवळवाडीनं सापळा टाकलाय. विजय पप्पू सरांची टीम ना सापळा टाकून दिलाय. 4 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. अ बॉल स्क्वेअर लेग. अंपायर काश भैया जर खेळाडू असते तर तो बॉल त्यांनी कव्हर केला असता. आता ते ऑफिशियल अंपायरच आहे. टॉस होतोय लगेच. या वळवाडी टीमचे कॅप्टन सिद्धार्थ. टॉस साठी या.
या आवळवाडी चला यानंतरची जी फिल्डिंग टीम आहे ती मैदानावरती येईल आणि पुढे एकदा मायक्रोफोनवरती आपण पाहतो वाटेकर आमच्या बरोबरीत आमचे सूरज धायगुडे सर मॅचची कहाणीसाठी जॉईन होणार आहेत. सातारा खंडाळीची आपण पाहतो वाटेकर सूरज सर ज्या टीमसाठी आपण पाहतो वाटेकर या मॅचची कहाणी काय घडतंय काय बिघडतंय 5 षटकांचा खेळ.
चला दोनही टीम्स 12वा खेळाडू पाठवून द्या. दोनही टीम्स 12वा खेळाडू पाठवून द्या. आवळवाडी संघ आपला पण 12वा खेळाडू पाठवा. चला लवकर पाठवा. आपल्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे, याची नोंद घ्या. ऑन स्ट्राईकला आहेत अजित. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय हवेमध्ये आहे. झेल टिपलाय फलंदाज, बाद होत आहेत. विकेट डाऊन फलंदाज, बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. स्वप्नीलजी भैया काकडे सर आणि त्याचबरोबर महालक्ष्मी कंस्ट्रक्शनचे ओनर बंटीजी घाटे सर अगदी या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. त्यांचं स्वागत आहे. आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळतीये. मंगेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकासाठी या ठिकाणी येत आहेत. दोनही संघ एक एक मॅच मात्र पराभूत झालेले आहेत. आता कमबॅक करण्यासाठी ही मॅच खेळणं खरं तर फार तर फार जिंकणं गरजेचं असेल. आवळवाडी संघ आपल्याला पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. शेवटचा कॉल आहे तुमच्या संघाला. आपला 12वा खेळाडू पाठवून द्या. आता सौरभ मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. अजित यांची जागा भरून काढण्यासाठी हवेमध्ये बॉल. पुन्हा एकदा समोर लॉंग ऑफ क्लिअर. टप्पा खात सीमारेषेला पार. चौकार येत असताना या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती हवेमध्ये झेल आणि अजित बाद झाले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती मात्र खरपूस समाचार देत असताना चौकार खेचलाय. बाळा आवाळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आहेत. सौरभ आणि अर्थातच बाळा मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने आताच्या बॉलला पुन्हा एकदा पाठवून दिलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा फोर्स दिलाय आणि बॅक टू बॅकचा चौकार याही ठिकाणी खेचलेला आहे. 4 रन मिळतील. चौकार मिळतो आताच्या बॉलला. पहिल्या बॉलवरती विकेट आली आणि त्याच्यानंतरचे दोनही बॉलवरती चौकार आलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग सौरभ यांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांच्या जोडीला नॉन स्ट्राईकला शुभम, अर्थात ऑन स्ट्राईकला बाळा आवाळे. धावसंख्या पोचली आहे 8 या आकड्यावरती. आवळवाडी संघाच्या 8 धावा धावफलकावरती. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तितकं चांगलं आयोजन अगदी आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेचं बनत असताना पाहायला मिळेल. हा ही बॉल स्लो वन अगदी वापरलेला आहे. डॉट बॉल मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगतात त्याच्या बॉलवरती होते. मंगेश आलेले आहेत पहिल्या षटकासाठी. जबरदस्त खेळ. आता त्यांचा कमबॅक जो आहे तो मात्र सुरू ठेवतील. याच्या अगोदर तुम्ही मायक्रोफोनवरती ऋषीजी पवार सरांचा आवाज देखील ऐकलाय. त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. त्यानंतरचा बॉल रिवर्सचा प्रयत्न. बाळा इथे ट्राय करतील परंतु अनसक्सेसफुल ठरेल. आताचा बॉल मात्र डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा. शेवटचा बॉल पहिल्या षटकाचा या ठिकाणी उरलाय. लुजर लुजर ही मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. हा ही बॉल हवाई मार्गाने बाळा आवाळेचा क्लास आणि होतोय आता ब्लास्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर, 6 धावा. षटकार मिळतो या बॉलवरती आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आवळवाडी संघ धावफलकावरती धावांचा आकडा आहे 14 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चांगली सुरुवात राहिली मॅच मात्र 5 षटकांच्या. याची देखील नोंद घ्या. इथून पुढे होतील त्या सर्व मॅचेस 5 षटकांचे असतील. दोन्ही संघ पहिला मॅच मात्र पराभूत झालेले आहेत. आणि आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आकाश या ठिकाणी येत आहेत. आकाश येथील दुसऱ्या षटकासाठी 14 धावा धावफलकावरती टीम आवळवाडी संघ. सुरुवात आपल्या संघासाठी चांगली गरजेची होती आणि ती चांगली सुरुवात बाळा आवाडीने देखील या ठिकाणी करून दाखवली आहे. आकाश आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अजितदादा चषक 2026चा महासंग्राम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे प्रथम क्रमांक तब्बल 71,000ची कॅश प्राईज अगदी पाहायला मिळते आणि मोठ्या खेळाडूंचा खरं तर भरणा आजच्याही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 टीम्स आहेत त्या मात्र आज एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. त्यानंतरचा बॉल रिवर्स बनवण्याचा प्रयत्न राहील. आकाश वरती तो प्रयत्न तुम्ही चढवू आक्रमण तर चढवू शकत नाहीये, कारण की वेगावरती स्वार ते नेहमी होत असतात आणि तोच प्रयत्न आकाश यांचा याही वेळी राहिलेला आहे. आताचा बॉल डॉट बॉल आहे. पहिलाच बॉल मात्र जो आहे तो डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकासाठी आकाश पुढे जात या बॉलला जाऊ दिलं जाते आणि वाईड बॉल आहे. खराब चेंडू या ठिकाणी मुख्य पंच गळवत आहेत. अक्षयजी चांदगुडे सर मुख्य पंचांच्या भूमिकेत आज मात्र या मॅचसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत देखील बाळू सर आहेत आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आज मात्र स्वप्नीलजी भैया काकडे सर देखील या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि जो बॉल आलाय तो खराब बॉल आलाय, वाईड बॉल. दोनही संघ मातब्बर आहे. टीम अवळवाडी आणि त्यांच्या विरोधात आज मात्र द ग्रेट मराठा वॉरियर्स टीम ओरळी कांचन. जो ही मॅच पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेला टाटाने बाय बाय करावा लागणार आहे. त्याच्यामुळे ही मॅच दोनही टीमसाठी महत्त्वाची आहे. हाही बॉल जबरदस्त, एक सिंगल मिळते आताच्या बॉलवरती, एक धाव मिळते. धावसंख्या पुढे 16 धावा धावफलकावरती. PTC लाईव्हच्या माध्यमातून या मॅचेसचं अगदी आपण प्रेक्षेपण करतोय. पुरंदर टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीवरती तमाम प्रेक्षकांचे आजही देखील मॅचेसचा आनंद घेत आहेत. त्या सर्व खेळाडू रसिकांचा पुन्हा एकदा या ठिकाणी आपण स्वागत करूयात ऑनलाईनच्या माध्यमातून. हा बॉल जाऊ दिलेला आहे. खेळाडूपासून दूर ठेवायचा प्रयत्न वारंवार आकाश यांचा राहील, परंतु वाईड बॉल मिळतोय. हा बॉल बिगिट करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे झेल टिपतील. बाळा आवळे मात्र बॅक टू द पवेलियन पोहोचतील आणि धक्का क्रमांक दुसरा टीम अवळवाडी संघाला विकेट आलेली आहे. जी महत्वाची विकेट होती आणि जो महत्वपूर्ण खेळाडू होता त्या महत्वाच्या खेळाडूला इथे मात्र बाद केलं जात आहे आणि विकेट मिळवायचा जो प्रयत्न आहे तो सक्सेसफुल होत असताना पाहायला मिळाला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. साईनाथ आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती आहेत. अजून 3 बॉलचा खेळ मात्र उरलाय. साईनाथ मैदानाच्या आतमध्ये येतील. महत्वपूर्ण मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. खरं तर आता जिंकणं तुम्हाला महत्वाचंच आहे. अजितदादा चषकामध्ये जर टिकून राहायचं असेल ही मॅच जिंकणं महत्वाचं आहे. हवेमध्ये पुन्हा एकदा पॉइंट मध्ये चान्स बनलाय. बॅक टू बॅक ची विकेट आली. फलंदाज बाद होत आहेत. धक्का क्रमांक तिसरा टीम अवळवाडी संघाला पुन्हा एकदा विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू द पवेलियन. मॅचला पुन्हा एकदा ऑन करतो आणि बॅटर आलेत. नितीन आलेले आहेत. रिवर्सचा प्रयत्न करतील नितीन मांढरे आल्याबरोबरच हाही बॉल मात्र जबरदस्त. पुन्हा एकदा आकाशांचा इरादा राहील. चेंडू अगदी पुन्हा एकदा डॉट बॉल मिळतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती 3 विकेटचं नुकसान. शेवटचा बॉल किंबहुना अजून देखील बाकी राहिलाय. जबरदस्त काम गोलंदाज या ठिकाणी करतायत. आकाश अगदी आपल्याला पाहायला मिळतील जे वेगावरती स्वार होत असताना पाहायला मिळालेत.
त्याचबरोबर महालक्ष्मी कंस्ट्रक्शनचे ओनर आमचे बंटीजी घाटे आता पुन्हा एकदा माघारी परतवतायत, त्यांना देखील धन्यवाद असेल. आणि हाही बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. चेंडू अगदी शरीर भेदक होत असताना डॉट बॉल मिळतोय. षटक क्रमांक 2चा खेळ संपेल. धावसंख्या आहे 17. 3 विकेटचं नुकसान. अजून 3 षटकांचा खेळ अर्थात बाकी आहे. 18 बॉलचा खेळ उरलेला आहे. शरदजी गोते यांच्या मालकीचा असलेला संघ खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. द ग्रेट मराठा वॉरियर्स टीम उरुळी कांचन यांच्या मालकीचे असलेले आज मात्र पाहायला मिळत आहेत. आणि आता षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज जयदीप पुन्हा एकदा येतील. जयदीप आलेले आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आता षटक मार्गस्थ करण्यासाठी येतील. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. ऑन स्ट्राईकला फलंदाज पुन्हा सज्ज होतील. जाऊयात मॅचच्या दिशेने. हाही बॉल फटका फसलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आलेले आहेत. झेल होत नाहीये. आणि त्याचबरोबर आताच्या बॉलवरती एक धाव जी आहे ती कंप्लीट करतील. पहिलाच बॉल आहे जयदीपचा. तिसऱ्या षटकामध्ये अगदी जयदीप पाहायला मिळालेत. चला वेळ जास्तीचा घेऊ नका. आयोजन कमिटीची सूचना आहे. वातावरणामध्ये थोडासा बदल आहे, त्याच्यामुळे कोणीही जास्तीचा वेळ घेऊ नका. अन्यथा पुढच्या मॅचेस अजून शेड्यूलमध्ये आणि षटकांमध्ये बदल केला जाईल याची देखील नोंद घ्या. त्याच्यामुळे वेळ वाचवायचा आहे. प्रत्येक खेळाडूने असं मात्र सहकार्य करा. हाही बॉल जबरदस्त आहे. डॉट बॉल मिळतोय. हाही बॉल पुन्हा जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक आले. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न राहील आणि त्यानंतर पुन्हा डबलचा प्रयत्न करतायत. फलंदाज मात्र धाव घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न राहिले आहेत. संधी मिळेल तिसरीसाठी. शानवाज अन्सारी आहेत. शानवाज अन्सारी आहे जे क्षेत्ररक्षण करतायत आणि धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जाते. 20 धावा धावफलकावरती. 2.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. थांबले होते भरपूर वेळ. पाठीमागे टप्पा नियंत्रित ठेवलाय जयदीप यांनी. फिरकीचे जादूगार आहेत आणि तोच प्रयत्न राहील. आताचा बॉल सुद्धा डॉट बॉल मिळतोय. एक सिंगल मिळते वाफकर आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 21. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल होता. झेल मिस करतायत आणि डबलचा प्रयत्न आताच्या बॉलवरती आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल मात्र पोहोचेल. चेंडू सीमा रेषा पार. मिळत आहेत रन 4. चौकार चौकार मिळतो आताच्या बॉलवरती. धावसंख्या पुन्हा एकदा 4 धावांच्या मदतीने पुढे जाते. 25 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि उर्वरित आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 बॉलचा खेळ किंबहुना बाकी राहील. आकाश आलेला आहे. षटक इथे मार्गस्थ करतील. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी आपण 4ला सुरुवात करतोय. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. बिगिट करायचा प्रयत्न हवाई मार्गाने. क्षेत्ररक्षक आहेत. कवचमध्ये झेल आताचा होतोय. फलंदाज बाद होत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतील. नितीन मात्र या ठिकाणी बाद होत आहेत आणि मोठी विकेट मिळतीये. पुन्हा धक्का क्रमांक 4था धक्का या ठिकाणी आवळवाडी संघासाठी पाहतोय. धावसंख्या आहे 25. 4 विकेटचं नुकसान.
सिद्धांत आलेत मैदानाच्या आतमध्ये. स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करतील कारण की धावेंची गरज आहे. संधी मिळाली आहे धावचीची. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता प्रवीण गायकवाड यांचा आणि आताच्या बॉलवरती लेगबाईची एक सिंगल मिळतीये. धावसंख्या लेगबाईच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढे जाते आणि संघाची धावसंख्या आहे 26. 26 धावा धावफलकाला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न गळफास चढवला आहे उरुळी कांचन संघाने, परंतु गळफास हटवण्याचं काम हे करू शकतात फलंदाज आणि तोच प्रयत्न आता आवाळवाडी संघाला इथे करून दाखवायचा आहे. काही चेंडूंचा जरी खेळ बाकी असला आपला वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक झेल टिपतील फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळत आहे. शुभम मात्र बॅक टू द पवेलियन पोहोचतायत. 5वा धक्का. 26 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय 4थ्या षटकाचा. अनिल आलेत आता मैदानाच्या आतमध्ये. अनिल पोकळे शरीरभेदक बॉल किंबोर्ड राहील. चला चेक करूयात. डोक्यावरती पाणी ठेवा. थोडंसं डोक्यावरती पाणी होता खेळाडूच्या. त्यानंतरचा बॉल. थोडीशी दुखापत आली होती पाठीमागच्या बॉलवरती, परंतु आताचा बॉल मात्र पुन्हा जबरदस्त आहे. आकाश डॉट बॉल मिळतोय. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. स्लो वन गतीमध्ये परिवर्तन. लो पुलटॉस राहिलेला आहे. दिशा दिली आताच्या बॉलला. शाहनवाज अन्सारीची फेकी जबरदस्त असते आणि तेच काम राहिलेलं आहे. फलंदाज धावची स्वरूपात आता या ठिकाणी बाद होत आहेत. विकेट आलेली आहे आणि धावसंख्या आहे 27. 6 विकेटचं नुकसान. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता मात्र उरलाय. उरुळी कांचन टीम मात्र जबरदस्त आतापर्यंत राहिलेत आपल्या टीमसाठी.
धावसंख्या आहे 27, 6 विकेटचं नुकसान. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास सातव येत आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण गायकवाड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक शेवटचं इथे मार्गस्थ करतील. प्रवीण गायकवाड आलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आल्याबरोबर सिद्धांतच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आताच्या बॉलवरती एक सिंगल मिळते. धावसंख्या 100 मदतीने पुन्हा पुढे जाते. 28 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त मॅच आणि विकास सातव जे की आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. ऑन स्ट्राईकवरती विकास सातव उभं राहणं कोणाला तरी खेळपट्टीवरती महत्त्वाचं, जे आक्रमण करू शकतात. काही चेंडूंवरचा खेळ आहे आणि काही बॉलमध्ये देखील तुम्ही आता स्वतःला सिद्ध करू शकता. तोच प्रयत्न करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू अगदी डॉट बॉल मिळतोय. निर्धाव चेंडूची संगत त्याच्या बॉलवरती होत असताना अगदी पाहायला मिळते आणि जवळजवळ जर पाहिलं तर अजून 4 बॉलचा खेळ उरलेला आहे. धावसंख्या आहे या ठिकाणी आपण पाहूयात 28 धावा, 6 विकेटचं नुकसान. टीम आव्हाळवाडी संघ. ही बॉल हवाई मार्गाने पाठवलेला आहे सीमारेषेच्या दिशेने आणि तितकाच चांगला झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि फलंदाज विकास सातव बाद होत आहेत. पुन्हा एकदा विकेट आली आहे. 7वा धक्का टीमसाठी. 28 धावा धावफलकावरती 3 बॉलचा खेळ उरलाय. शानवाज अन्सारी यांच्या माध्यमातून झेल होत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय चांगला झेल टिपताय. विकास जाधव आता मैदानाच्या आतमध्ये येत आहे. 3 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी राहील आणि विकास जाधव मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा धावफलकावरती 7 विकेटचं नुकसान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पीडीसी लाईव्ह पुन्हा सज्ज झाली आहे. 4ही बाजूंनी तुम्हाला कव्हर केलंय आज. रिवर्सचा इरादा आल्याबरोबरच हवाई मार्गाने क्षेत्ररक्षक आलेत आणि धक्का क्रमांक 8वा धक्का कॅच झालेला आहे. मंगेश यांनी उलट्या पावलाने झेल टिपणं सोपं नवं आणि तो पराक्रमी ते मंगेश यांनी करून दाखवलाय. फलंदाज याही वेळी बाद झालेले आहेत. 8 विकेटचं नुकसान. धावसंख्या आहे 28. 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि नवीन फलंदाज येत आहेत. महादेव आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा हॅट्रिकचा चान्स असेल. प्रवीण गायकवाड जे की आतापर्यंत जबरदस्त राहिले त्या मॅचसाठी आणि या षटकामध्ये त्यांचा खेळ मात्र जबरदस्त राहिला आहे. महादेव आले तर मैदानाच्या आतमध्ये. 8 विकेटचं नुकसान. 2 चेंडूंचा खेळ अजून या ठिकाणी बाकी आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. हा बॉल बिगिड करायचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग मध्ये आताच्या बॉलला पाठवलेला आहे. 1 धाववरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुढे जाते. 29 बनल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. चला यानंतर होणारी मॅच दोनही विनर्स टीम छत्रपती 11 सासवड आणि त्यांच्या विरोधात आहे बेल्ला टीम. चला कॅप्टन दोनही संघाचे टॉस साठी या. पुढच्या मॅचचा टॉस आपण इनिंग्स ब्रेक मध्ये करत असतो आणि दोनही टीमचे कॅप्टन. चला हा बॉल शेवटचा बॉल हवाई मार्गाने खेळायचा होता आणि सिद्धांत या ठिकाणी बाद होत आहे. टोटल रन्स ऑन द बोर्ड बनले आहेत 29. बनवायचे आहेत 30 धावा विजयासाठी. टीम द ग्रेट मराठा वॉरियर्स टीम उरुळेकरांच्या संघाला बनवायचे आहेत 30 धावा विजयासाठी. चला मॅच लगेच या ठिकाणी आपण चालू करणार आहोत. छत्रपती 11 सासवड टीम चला टॉस साठी या आणि बेल्ला टीमचे कॅप्टन
चला टॉस साठी यायचे आपण लवकरात लवकर. चला बेल्ला टीम टॉस साठी आणि छत्रपती 11 टीम सासवड कॅप्टन आलेले आहेत. बेल्ला टीम चला. बेल्ला टीमचे कॅप्टन लेट्स प्ले. चला खेळूया. पहिल्या षटकामध्ये आहेत अजित आलेले आहेत पहिल्या षटकासाठी. पहिला बॉल ऑन स्ट्राईकला प्रवीण गायकवाड. पहिलाच बॉल वेगावरती स्वार होत आहेत अजित आणि जबरदस्त अगदी राहिलेला आहे आणि अपील केली जाते पंचांकडे. जबरदस्त बॉल अगदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल मिळेल. प्रवीण गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. शानवाज अन्सारी हे देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. जे मातब्बर खेळाडूंचा भरणा या टीममध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. टीम उरुळी कांचन
आणि तेच आता गोलंदाज पुन्हा एकदा करून दाखवायचे. मागच्या डावामध्ये उरुळी कांचन संघाने जे केलं आहे ना, तोच प्रयत्न आता टीम आंबळवाडी संघाला इथे करायचा आहे. पहिलाच बॉल मात्र जबरदस्त राहिला, त्यानंतरचा चेंडू मात्र पुन्हा एकदा आहे. हा बॉल हलक्या त्याने खेचलेला आहे. क्षेत्ररक्षक पॉईंट्समध्ये आताच्या बॉलपर्यंत पोहोचत आहेत. एकदा मिळते आताच्या बॉलवरती. विजयासाठी 30 धावांचं टार्गेट, अर्थात 30 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. अर्थात पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर एक सिंगल मिळाली आहे. जबरदस्त खेळ आता करावा लागणार आहे. रिवर्स खेळायचा प्रयत्न शानवाज अन्सारी यांचा. हाही बॉल जबरदस्त राहील अजित यांच्या वतीने. चांगली गोलंदाजी करताय. चेंडू अगदी डॉट मिळाला आहे. एकच धाव धावफलकावरती आहे. 3 बॉल पूर्ण करत असताना अजित या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शानवाज अन्सारी तर प्रवीण गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आहेत. चला बेल्ला टीम कुठे असतील कॅप्टन? हाही बॉल जबरदस्त आहे. अवांतर कळवलाय मुख्य पंचांनी. जास्त टप्प्याची उसळी आहे आणि त्याच्यामुळे तिसऱ्या पंचांना विचारणा इथे करतायत. फेअर बॉल, चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्ह्यूज मात्र सक्सेसफुल राहील. आता डॉट बॉल मिळेल. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा शानवाज अन्सारी ऑन स्ट्राईक लाईन. हाही बॉल वेगावरती स्वार कायमच राहिलेले आहेत अजित. हाही बॉल जबरदस्त आहे. चेंडू पुन्हा एकदा डॉट मिळतोय आणि आता शेवटचा बॉल बाकी आहे. एकच धाव आलेली आहे या षटकामध्ये आणि आता जबरदस्त खेळ करतायत शानवाज अन्सारी. लगातारचे 3ही बॉल डॉट खेळत. प्रवीण गायकवाड 2 मध्ये 1 मिळवली आहे. आतापर्यंत एकच धाव धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. आतापर्यंत दबाव बनवत चालली आहे टीम आंबळवाडी संघ. टप्पा नियंत्रित आहे. हवेमध्ये बॉल दबावमध्ये फटका खेचला. एकदा मिळते. डबलचा प्रयत्न करणार नाहीयेत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा टीम उरुळी कांचन संघ धावफलकावरती 2 धावा आहेत. चला बेल्ला टीम आपला कॅप्टन पाठवून द्या. विकास जाधव आता षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या इथे मार्गस्थ करण्यासाठी येत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अजितने देखील जबरदस्त गोलंदाजी केली. 2च धावा ते खर्च करतायत आणि आता विकास येतील षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या इथे मार्गस्थ करण्यासाठी. शानवाज अन्सारी पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक लाईन. रिव्हर्ससाठी प्रयत्न खरं सातत्याने केलेत या फलंदाजाने, परंतु सक्सेसफुल जे आहेत ते मात्र करू शकलेले नाही आहेत. परंतु आता चान्स पुन्हा एकदा बनतोय. गोलंदाज विकास जाधव जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आणि आताचा बॉल जबरदस्त आहे. शानवाज अन्सारी यांना उभं ठेवण्याचं काम इथून पुढे करतायत आणि चेंडू मात्र अगदी पुन्हा एकदा डॉट बॉल मिळतोय. पॉवर प्लेच्या संधींचा तितकाच पॉवर प्लेचा पॉवरफुल फायदा उठवू शकलेला नाहीयेत द ग्रेट मराठा वॉरियर्स टीम उरुळी कांचन.
धावफलकावरती 2च आहेत धावा. जवळजवळ 7 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यानंतरचा बॉल स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचतायत. एकच मिनिट आताच्या बॉलवरती जबरदस्त क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. ट्राय ट्राय बट डोंट क्राय, प्रयत्न अप्रतिम राहतील. चला छत्रपती 11 टीम सासवड, चला कॅप्टन येऊ द्यात. बेल्ला टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सासवड संघ आपला कॅप्टन पाठवा. प्रवीण गायकवाड. हा बॉल पाठीमागे आहे. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवरती, बऱ्याच आउटफील्डचा वेग असताना जबरदस्त क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न होता, परंतु आताचा बॉल सीमारेषा पार. मैदान 4 चौकार. खेळाडू ओके आहेत ना? चौकार मिळेल आताच्या बॉलवरती. धावसंख्या 4 धावांच्या मदतीने पुढे जाते. 7 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीण गायकवाड. विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. 30 धावांचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इक्वेशन जर पाहिलं तर 21 बॉल विजयासाठी 23 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. छत्रपती 11 टीम सासवड. चला अवी कुंभार चला कॅप्टन, आणि टॉस करायचा आहे पुढच्या मॅचचा. त्यानंतरचा बॉल पुढे जात. याही बॉलला समोरच्या दिशेने पाठवलेला आहे, सीमा रेषा पार, आणि मिळत आहेत रन 4 चौकार. चौकार मिळेल. धावसंख्या डबल डिजिट नंबर मध्ये 11 धावा धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग, आणि आता तोच प्रयत्न करायचा राहील इरादा या फलंदाजांचा. प्रवीण गायकवाड पॉवरफुल स्ट्रोक घेत आहे टीम उरुळीकांच्या संघाकडून. ही बॉल स्लॉट मध्ये होता, पाठवून दिला जातोय पार्किंग प्लॉट मध्ये. सिक्सर. षटकार मिळतो या बॉल वरती. इक्वेशन आहे आता 19 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. 17 बनल्यात. पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. छत्रपती 11 टीम सासवड आणि त्यांच्या विरोधात बेल्ला टीम. काट्याचा कॉल बेल्ला टीमचा आहे, आणि काटा आलाय. टॉस जिंकलेला आहे बेल्ला टीमने. निर्णय लवकरात लवकर येऊ द्यात. प्रथमतः गोलंदाजी करणार आहात छत्रपती 11 टीम सासवड. आपल्याला फलंदाजी करायची आहे. ही बॉल समोर खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला रोखताय. चेंडू मात्र डॉट मिळतोय. धावसंख्या आहे 17. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 2च धावाच्या गोलंदाजाने खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी राहिली. वेगावरती स्वार अजित पुन्हा येत आहेत षटक इथे मार्गस्थ करण्यासाठी. जाऊयात मॅचच्या दिशेने. ऑन स्ट्राईकला शानवाज अन्सारी आहेत सज्ज, जे की लगातार डॉट खेळत आलेले आहेत. जवळजवळ आई बॉल हलक्या हाताने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक पोचले, चेक करतायत. एक आरामामध्ये क्लिअर. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे. 18 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त बॅटिंग आपल्या संघासाठी गरजेची, आणि तोच प्रयत्न आता पुन्हा एकदा हे फलंदाज करतायत. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल या ठिकाणी राहिलाय.
बॉल पुन्हा एकदा जबरदस्त आहे. अजित यांचं वर्चस्व मात्र अजितने कायम ठेवलं या मैदानावरती, या खेळपट्टीवरती. हाही बॉल तितकाच वेगामध्ये ते हाताळत आहेत. डॉट बॉल मिळतोय. इक्वेशन आहे 16 बॉल, विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. प्रवीण गायकवाड यांना उभं ठेवण्याचं काम मात्र चालू केले आता या गोलंदाजाने. हा बॉल फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक आलेले आहे डाऊन दी बॉल. चेंडू हवेमध्ये झेल झालाय. प्रवीण गायकवाड यांचा खेळ मात्र संपवला जातोय. विकेट आली पहिल्या धक्का टीमसाठी. टीम द ग्रेट मराठा ऑरियस टीम उरुळी कांचन संघाला विकेट डाऊन, फलंदाज बाद. सागर आलेत आता मैदानाच्या आतमध्ये. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने या ठिकाणी आपण पाहूयात. अजित मात्र जबरदस्त राहिलेत. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. फलंदाज मात्र सज्ज होतील. रिवर्स करायचा प्रयत्न. जबरदस्त वेग आहे अजित यांच्याकडे. चांगलीच गोलंदाजी आता बनवलेली आहे. आणि त्याचबरोबर पानवडी गावचे सरपंच शंकरजी बिसे साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. शरदजी गोते यांच्या मालकीचा असलेला संघ अगदी आपण पाहतोय. टीम उरुळी कांचन. आणि हा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर आवळवाडी संघाचे ओनर्स आहेत सन्माननीय विजय पप्पूजी आवळे यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. यांच्या मालकीचा असलेला संघ या ठिकाणी पाहतोय. आणि शेवटचा बॉल उरलेला आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेटचं नुकसान. 13 बॉल 11 धावांची आवश्यकता. ओहो, सुबडवण्याचा प्रयत्न. शाहनवाज अन्सारी आणि बॉलला सीमा पार. मिळत आहेत रन 4 शेवटच्या बॉलवरती. नवीन काहीतरी मैदानाच्या आतमध्ये आणलंय. धावसंख्या पुढे 23 बनलेल्या आहेत. 12 बॉल 7 धावांची आवश्यकता. चला थोडंसं फास्ट खेळा. आयोजन कमिटीचा निर्णय आहे की वातावरणामध्ये बदल होतोय, त्याच्यामुळे वेळ वाचवा. आणि आता षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतोय. चौथं षटक आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाज आलेले आहेत. शुभम आलेत आता बॉलिंग ट्रॅक वरती. 7 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. हाही बॉल या ठिकाणी आपण पाहूयात. चेंडू अगदी डॉट बॉल मिळतोय. निर्धाव चेंडू सांगतात तशा बॉल वरती होतीये. जबरदस्त मॅच. 11 बॉल आणि आता 7 धावांची आवश्यकता. हा बॉल हलक्या हाताने दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि चेंडूला रोखण्याचा प्रयत्न राहील. डबलचा प्रयत्न. आणि याचबरोबर दोनही धावा आता पूर्ण होत आहेत. इक्वेशन पुन्हा एकदा बदलतंय. 10 बॉल आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता.
10 चेंडू 5ची गरज. पुन्हा एकदा तोच फटका खेचलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. एक मिळाली आहे. डबलचा प्रयत्न जेवावरती बेततीये परंतु कंप्लीट होती आत्ताची धाव सुद्धा. आणि याही बॉलवरती 2 मिळत आहेत. 9 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. छत्रपती 11 टीम सासवड आणि बेल्ला टीम आपण तयारीत राहायचंय. बेल्ला टीम आपण लाईनअप मध्ये तयारीत राहा. विनर मध्ये मॅच असेल पुढची. 9 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. हाय बॉल या ठिकाणी आपण पाहूया. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला रोखतील. 1 मिळते आताच्या बॉलवरती. अजून 2 धावांची आवश्यकता आहे. आणि याचबरोबर टीम द ग्रेट मराठा ऑरियस टीम उरळी कांचन टीम इथे विजय मिळवते. अभिनंदन आहे या संघाचं. आवाळवाडी संघाचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. त्यांच्या संघ मालकांचं धन्यवाद. आपण संघ नोंदणी केला. आपला संघ खेळा. मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. आणि पुढची मॅच या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. टीम बेल्ला टीम चला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवात. दुसऱ्या साइडून छत्रपती 11 टीम सासवड सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून देईल. जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. दोन्ही टीम्स याची नोंद घ्या. आपल्याला वेळ वाचवायचा आहे. वातावरणामध्ये देखील बदल आहे त्याच्यामुळे वेळ वाचवत चला. अन्यथा पुढच्या मॅचेस आपल्याला षटकांमध्ये काही बदल करावा लागेल याची देखील नोंद घ्या. त्याच्यामुळे वेळ वाचवत चला याची नोंद घ्या. चला बेल्ला टीम लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये लगेच पोहोचा. बेल्ला टीम बेल्ला टीम मैदानाच्या आतमध्ये पोहोचते. आणि दुसऱ्या साइडून छत्रपती 11 टीम सासवड सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. आणि पुन्हा एकदा जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल. आमचे सहकारी समालोचक सामान्य ऋषीजी पवार सर आपल्या मायक्रोफोनवरती जोडले जातील. या सर आम्ही मनपूर्वक आपलं स्वागत करतोय.